सध्या पावसानं चांगली उघडीक दिली बघा. सगळीकडे पेरण्याची घाई गडबड सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी चालली आहे. आमची पण तशीच आज घाई गडबड चालू होती. एवढी घाई गडबड करून आमची आज टाकायची होती मका. बैल यायची होती आणि घरच्या ट्रॅक्टरनंच आम्ही धामं टाकतो आणि ती मका टाकायचं काम चालू होतं. म्हणजे करायचं होतं, आज मका टाकायला जायचं होतं म्हणून एवढी घाई गडबड. हिने तर वैतागलंच. म्हणलं काय ही बाय तर किरकिर सारखी हिची दमच निघत नाही हिला. मग काय म्हणलं टाका पटशिरी आणून खाजं आणि बियाच्या पिशव्या टाकल्या ट्रॅक्टरवर. काय नाही चालत कधी जायचं म्हणलं बसं की घ्या आम्हाला बी ट्रॅक्टरवर जाव्या सगळेजण. मग काय पोचलो शेतात खाली. कारभारीनं लगेच चालू केलं धामं टाकायला. पटापटा टाकून घ्या म्हणलं बैल यायच्या अगोदर. बैलाने आम्ही चारा सोडून घेतो त्यासाठी धामं टाकून घ्या म्हणलं. मग हे मालकाने पण काय नाही चालू केला ट्रॅक्टर, तसा बंदच नाही. पटा चालू केलं धामं टाकायला. म्हणलं तुम्ही टाका पुढं धामं, आम्ही टाकू मागतो मागा लगे. मग काय मी आणि माझा पोरगा भिडलोच की मका टाकायला. या अशा प्रकारे मला जरा थोडी उरकत नाही बरं का मका टाकायला, पण येते थोडी आपली जशी उरकल तशी टाकावं म्हणलं आपण बैल येईपर्यंत. कारभाऱ्याचं तिकडचं काम चालू होतं धामं टाकायला आणि पोरगा गेलता खाजं टाकायला. मग म्हणलं आपण चालू करावं तर एकटीनंच. मग काय घेतला जगन त्या टाकली मका, केलं चालू टाकायला. म्हणलं काय होईल ते होईल. अशा प्रकारचे आम्ही टोकन यंत्र बरेच जण वापरतात, पण आपल्याकडं आम्ही काय वापरत नाही टोकन यंत्र किंवा पेरत पण नाही आम्ही कधी मका. चिखलाच्या रानात पेरून व्यवस्थित उगवत नाही. त्यासाठी हे अशा पद्धतीने पुढं धामं टाकलं की पाठीमागं आम्ही म्हणजे माणसाकडून किंवा आपली स्वतः अशा प्रकारची मका टाकतो, जेणेकरून एकदम व्यवस्थित उगवते पण ती आणि त्याला दुमसत नाही रान, त्याच्यामुळं पीक एकदम छान येतं. मग काय त्यावर पोरगा आला मागणं बादली खाजं घेऊन. खाजं अगोदरच आणलं होतं पण त्यानं फोडून लगेच टाकायला चालू केलं पाठीमागं. म्हणलं आता बैल येतीलच तेवढ्यात घे म्हणलं टाकून सरीतनी खाजं. मग ह्या धाम्यातच आम्ही खाजं टाकतो नेहमी, जेणेकरून मका सुरुवातीला एकदम व्यवस्थित उगवते. आणि कारभाऱ्यांचं झालं तर धामं टाकून म्हणलं आता भेडा तर मी पण राहिलेली मका टाकू लागायला. मग काय घेतलं कारभाऱ्यांना पण टाकले जोडीनं आम्ही पण मका. म्हणलं पटापटा होईल बैल येईपर्यंत. मग काय कारभारी म्हणलं तू तर काय बिचारी मला कधी बसूच देत नाही, लगेच भिडवती दुसऱ्या कामाला. धामं टाकून असं येऊन होतं नाही तर लगेच टाकायला लावली मका. काय करायचं म्हणलं आता पेरणीची सध्याची कामं घाई गडबडीची चालू आहे ती. सगळ्यांनी थोडी केली तर होते ती. आमच्या अशा गप्पा टाकत चालू होतं तोपर्यंत आलीच बैल. मग काय लगेच त्या काकानी आमचे सासरे बुवा होते पाठीमागं, यांनी लगेच चालू केलं बैल सारं सोडायला. अशा प्रकारची आमची पेरणी एकदम व्यवस्थित आणि हंगामाची पेरणी असल्यामुळे अतिशय उत्तम झाली. आणि मी पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवेनच की आमची मका कशा प्रकारची उगवली किंवा कशी आली. हे आपण आडवंटा आणि पावनरच्या 2 पिशव्या टाकल्या होत्या याच्यामध्ये. आणि अशा प्रकारची आमची पेरणी अतिशय सुंदर झाली. आणि कशी झाली पेरणी मला ते पण सांगा.